थोडासा आरडाओरडा झाला की पळत सुटायचं. ती घटना माहित असो किंवा नसो, असंच काहीतरी आज माझ्यासोबत घडलं. लाकडांमध्ये जाऊन बसला होता साप. ते आमच्या अंकलनी बघितलं आणि त्याला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता सर्पमित्र येण्याची वाट बघितली. आणि हे पण घरून येतानाच पूर्ण सेफ्टी सोबत आले होते. आल्या आल्या साप किती वेळापासून येत आहे आणि त्याचा कोणता कलर आहे ही चौकशी केल्यानंतर त्यांनी सरळ शोधायला सुरुवात केली. शेजारी असलेले सगळे लाकडे काढून झाल्यानंतर समजलं की नाग या टायर मध्ये जाऊन बसलं आणि मग याला कोणत्याही प्रकारची हानी न होऊन देता सर्पमित्रांनी याला बाहेर काढलं आणि त्याला पण थोडस आपलेपणा वाटावा म्हणून थोडा वेळ बाहेरच ठेवलं. एखाद्या सेलिब्रिटीलाच पाहायला आले की काय एवढी पब्लिक आपल्या नागानेच गोळा केली होती. कारण आजचा सेलिब्रिटी हाच होता. सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे नागाने आपली मस्त फणी उभारून नागिन डान्स करून दाखवला आणि आता कोणतेच उद्योग न करता गपचूप या बरणीत जाण्याचं आश्वासन त्याला दिलं. आपला मान राखून बिचारा गपचूप बरणीत निघून गेला. कोई कितना भी बड़ा शेर हो बट शेर के सामने सबको चुप ही बैठना पड़ता है. पण जर या